जय भीम कॉम्रेड्स, मी सुधांशु तांबे. सत्यशोधक प्रतिशब्द चॅनलवर इलेक्टोरल बॉन्ड्सच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे. इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोखे योजनेची अधिसूचना सरकारने 2018 साली जारी केली. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीत पारदर्शकता यावी व भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी ही योजना आणली असल्याचा सरकारने दावा केला. मात्र या दाव्यावर आक्षेप घेत या योजनेविरोधात 4 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिका दाखल होण्यापूर्वी निवडणूक आयोग व भारतीय रिझर्व्ह बँकेनेही या योजनेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करून चिंता व्यक्त केली होती. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात निवडणूक आयोगाने म्हटले होते की निवडणूक रोख्यांमुळे राजकीय निधीमध्ये पारदर्शकता संपुष्टात येईल आणि त्यांचा वापर भारतीय राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी विदेशी कॉर्पोरेट शक्तींना आमंत्रण देण्यासारखे होईल, अशी चिंताही निवडणूक आयोगाने व्यक्त केली होती. निवडणूक आयोगाने असेही म्हटले होते की अनेक महत्त्वाच्या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांमुळे अशा शेल कंपन्यांना उघडण्याची शक्यता वाढेल ज्या कंपन्या केवळ राजकीय पक्षांना देणग्या देण्याच्या उद्देशाने स्थापन केल्या जातील. एडीआरच्या याचिकेनुसार आरबीआयने वारंवार चेतावणी दिली होती की निवडणूक रोख्यांचा वापर काळा पैसा, मनी लॉन्ड्रिंग आणि सीमापार फसवणूक वाढवण्यासाठी केला जाऊ शकतो. इलेक्टोरल बॉन्ड्सना अपारदर्शक आर्थिक साधन म्हणून संबोधून आरबीआयने म्हटले होते की हे बॉन्ड अनेक वेळा चलनाप्रमाणे बदलत असल्याने त्यांच्या निनावीपणाचा मनी लॉन्ड्रिंगसाठी वापर केला जाऊ शकतो. राजकीय पक्षांनीही या योजनेच्या विरोधात भूमिका घेत सरकारने कॉर्पोरेट क्षेत्र सरकारलाच देणगी द्यायला भाग पाडेल अशा तरतुदी केल्याचा आरोप केला आहे. CPIMने फेब्रुवारी 2018 मध्ये केंद्राच्या या योजनेला आव्हान देऊन सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. ही योजना लोकशाहीला कमजोर करते आणि मोठ्या राजकीय भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरते, असे त्यांनी म्हटले आहे. ही योजना रद्द करण्यात यावी अशी याचिकाही CPIMने केली होती. CPIMने सर्वोच्च न्यायालयाला निवडणूक रोख्यांवर बंदी आणावी अशी विनंती केली आहे आणि इलेक्टोरल बॉन्ड योजनेला शासक पक्षाला मोठ्या कॉर्पोरेट आणि बेकायदेशीर पैशाच्या निधीला कायदेशीरपणा देणारी एक शैतानी योजना म्हटले आहे. काँग्रेस नेते पवन खेरा यांनी 24 जुलै रोजी पत्रकार परिषद घेऊन इलेक्टोरल बॉन्ड ही योजना मुळी भाजपच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. ही एक फेअर अँड लवली स्कीम आहे, कारण राहुल गांधी म्हणतात कि एका पक्षाच्या खात्यात पैसा जातो आणि तो पांढरा होतो. स्पष्ट तौर पे समझ में आ रहा है कि काला धन कैसे सफेद होता है. जो राहुल जी कहते हैं कि वो फेयर एंड लवली स्कीम है, तो ये फेयर एंड लवली स्कीम का एक ज्वलंत उदाहरण है कि एक पार्टी के खाते में ये सारा पैसा जाता है और सफेद हो जाता है. ते पत्रकार परिषदेत म्हणाले, याचा प्रभावीपणे अर्थ असा होतो की मोदी सरकारची ही वादग्रस्त, भ्रष्ट आणि काल्पनिक निवडणूक रोखे योजना ही एक मनी व्हायटिंगची योजना आहे जी काळ्या पैशाचे पांढरे करते. खेरा म्हणाले, कॅश, क्रोनी कॅपिटलिझम आणि भ्रष्टाचार हे भाजपचे नवे चल, चरित्र आणि चेहरा आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी इलेक्टोरल बॉन्ड योजना म्हणजे राजकीय पक्षांना, खास करून सत्ताधारी पक्षाला देणगीच्या रूपात लाच देण्यासाठी कायदेशीर मार्ग तयार केला असल्याचा आरोप केला आहे. संडे सत्संगमध्ये राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. हमारा तो ये मानना है, मेरा ये मानना है कि ये इसलिए किया गया जिससे कि कंपनियां सरकार को घूस दे सके. जी, जिन कंपनियों को कोई ठेके मिल रहे हैं, कोई और फायदे मिल रहे हैं, कोई पॉलिसी उनके लिए बनाई जा रही है और वो घूस देना चाहते हैं सरकार को, तो जो पॉलिटिकल पार्टी है जो सरकार चला रही है उसको घूस के तौर पर इलेक्टोरल बॉन्ड के जरिए पैसा दे सकें. और क्योंकि वो गुप्त रखा जाएगा, बाकी सब एजेंसी से सिर्फ सरकार को पता लग सकता है, बाकी सब लोगों से सिर्फ सरकार को पता लग सकता है. इस वजह से एक तरह का कानूनी रास्ता खोल दिया गया घूस देने का. या योजनेच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत इलेक्टोरल बॉन्ड योजना देणगी देण्यासाठीची अयोग्य पद्धत असून कोणत्याही संस्थेमार्फत किंवा अन्य माध्यमातून त्यावर नियंत्रण ठेवले जात नाही
असा आरोप करण्यात आलेला आहे। इलेक्टोरल बॉन्ड योजना घटनेच्या विरोधात असून जनतेच्या माहिती अधिकाराच्या विरोधात असल्याने ती रद्द करण्यात यावी अशी मागणी या याचिकांमध्ये करण्यात आली होती। काँग्रेसच्या नेत्या जया ठाकूर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच कॉमन कॉज आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स ADR या 2 NGO संस्थांच्या वतीने या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADR ही संस्था निवडणूक आणि राजकीय सुधारणांच्या क्षेत्रात काम करून प्रशासन सुधारणे आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रकल्प राबवणारी संस्था आहे। न्यायमूर्ती DY चंद्रचूड हे सरन्यायाधीश बनल्यानंतर ADRच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी इलेक्टोरल बॉन्ड प्रकरणी तातडीने सुनावणी घेऊन 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी प्रकरण निकालात काढण्याची मागणी केली। 10 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी हे प्रकरण 5 सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केले। 16 ऑक्टोबरच्या सुनावणीत 31 ऑक्टोबरपासून सुनावणी घेत असल्याचे जाहीर केले। 3 दिवस सुनावणी करत 2 नोव्हेंबर रोजी ती सुनावणी पूर्ण झाली व अजून निकाल राखून ठेवला आहे। या सुनावणीत इलेक्टोरल बॉन्ड योजनेविषयी 2 मुद्दे केंद्रस्थानी होते। एक म्हणजे अज्ञात देणगीदारांकडून राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणगीची वैधता आणि दुसरा मुद्दा होता देणगीचा स्रोत जाणून घेण्याचा नागरिकांचा अधिकार। सुनावणीत घटनापीठाने या मुद्द्यांवरच बोट ठेवले आहे। निवडणूक रोखे कोणी घेतले याची माहिती स्टेट बँक, सत्ताधारी पक्ष तसेच तपास यंत्रणांना मिळणे सहज शक्य आहे। त्यामुळे सरकारतर्फे योजनेबाबत सांगितली जात असलेली अनामिकता आणि गोपनीयता निवडक स्वरूपाची आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली। सर्व राजकीय पक्षांना समान संधी नसणे आणि अपारदर्शकता या योजनेतील समस्या असल्याचे मत ही सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले। या 3 दिवसांच्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, प्रशांत भूषण, शादान फरासत यांनी युक्तिवाद केले, तर सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, अटर्नी जनरल R वेंकटरामानी यांनी युक्तिवाद केला। ADRच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी सादर केले की अनुकूल सरकारी धोरणांच्या बदल्यात निवडणूक रोख्यांद्वारे पैसे दिले जात आहेत यावर विश्वास ठेवणारे ठोस पुरावे आहेत। केंद्रात असो किंवा राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षांनाच निधीचा सर्वाधिक वाटा मिळतो याकडे त्यांनी लक्ष वेधले। न्यायालयामध्ये युक्तिवाद करण्यात आला की निवडणूक बॉन्ड योजना राजकीय पक्षांबद्दलच्या कलम 19(1) अ अंतर्गत नागरिकांच्या माहितीच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करते। सर्वोच्च न्यायालयाच्या मागील निकालांचा हवाला देत भूषण यांनी असे प्रतिपादन केले की जर नागरिकांना उमेदवार, त्यांची संपत्ती, त्यांचा गुन्हेगारी इतिहास जाणून घेण्याचा अधिकार असेल तर राजकीय पक्षांना निधी कोण पुरवतो हेही सामान्य जनतेला कळायला हवे। सरकारने राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी कंपन्यांची वार्षिक नफ्याच्या 7.5% मर्यादा काढून टाकल्यामुळे आणि विदेशी कंपन्यांच्या भारतीय उपकंपन्यांना देणग्या देण्याची परवानगी दिल्याने शेल कंपन्यांचा वापर आता देणगे देण्यासाठी देखील केला जाऊ शकतो असा युक्तिवाद करण्यात आला। फॉरेन कॉन्ट्रीब्युशन रेग्युलेशन ॲक्ट FCRA मधील सुधारणांचा अर्थ असा आहे की तोट्यात चालणारी कंपनी किंवा कोणताही व्यवसाय न करणारी कंपनी म्हणजे शुद्ध शेल कंपनी देखील देणगी देऊ शकते। इलेक्टोरल बॉन्ड्स ही अपारदर्शक साधने आहेत जी पूर्णपणे निनावी नाहीत, कारण कोणी कोणाला योगदान दिले हे सरकारशिवाय इतर कोणालाही कळू शकत नाही। SBI सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने विरोधी पक्षांना दिलेल्या देणग्या तपास यंत्रणेद्वारे तपासल्या जाऊ शकतात। ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना हे अधोरेखित केले की ही योजना कॉर्पोरेट देणगीदारांना निनावी देते, परंतु जे नागरिक 2000 रुपये रोख देणगी देत आहेत ते त्यांची नावे उघड करतील। त्यामुळे लोकशाहीत कॉर्पोरेट्सकडून नागरिकांच्या आवाजावर प्रभाव पडू शकतो। कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या भागधारकांसाठी इलेक्टोरल बॉन्ड्स योजना अन्यायकारक असल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी कोर्टात केला। ते म्हणाले की कंपनीतील भागधारकांसोबत सामंजस्य कराराच्या चौकटीत कॉर्पोरेशन कार्य करते याची खात्री करण्यासाठी त्यांचे पैसे टाकले जातात। इलेक्टोरल बॉन्ड्सना देणगी देऊन कंपनी भागधारकांना त्यांचे पैसे कसे खर्च केले जातील याची माहिती देत नाही। एकंदरीत इलेक्टोरल बॉन्ड्सवर सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद करण्यात आले आहेत। सर्वोच्च न्यायालयानेही महत्त्वाचे शेरे या सुनावणीत या योजनेतील तरतुदीत केले आहेत, पण मुद्दा हा आहे की निकाल काय येणार। तो लवकरच येईल, कारण उम्मीद पर दुनिया कायम है।
इलेक्टोरल बॉन्ड्सवरील हा आणि मागचा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तसेच अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सत्यशोधक प्रतिशब्दाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. जय भीम.